नमस्कार, मी ॲडव्होकेट रवी शिंदे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शेवटी शेतकऱ्यांच्या आंदोलनापुढे झुकावं लागलं आणि ज्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेअंतर्गत 56 लाख शेतकऱ्यांवर लादलेल्या ज्या काही 2 अटी होत्या त्या अटी रद्द कराव्या लागल्या आणि आज महाराष्ट्रामधील 56 लाख शेतकऱ्यांना 2 लाख कर्जमाफीचा हा फायदा कालपासून लागू झालेला आहे. मी शेतकऱ्यांचे युवा नेते रोहितदादा पवार, अजित नवले, राजू शेट्टी, महादेव जानकर, रविकांत तुपकर, जयंत पाटील यांचं अभिनंदन करतो. यासोबत ज्या शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून आणि रोहितदादा पवार यांच्यासाठी पंढरपूर येथे अन्नत्याग आंदोलनामध्ये जे सहभागी झालेले शेतकरी आणि सगळे कार्यकर्ते यांचं पण अभिनंदन करतो. आणि या माध्यमातून आज एक संदेश गेलेला आहे की जर शेतकरी एकजुटीनं कोणत्याही प्रश्नासाठी जर रस्त्यावर उतरले तर शासन कोणतंही जरी असेल तर त्याला झुकावं लागते. देवेंद्र फडणवीस आणि RSS भाजपवाले म्हणत होते की आम्ही ह्या जाचकाठी परदेशी कमिटीने लावलेले आम्ही रद्द करणार नाही, परंतु रेट्यासमोर शेवटी यांना झुकावं लागलं. आज हिंगोली जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना आव्हान करतो की जे काही शेतकऱ्यांसाठी 2 लाखाची कर्जमाफी झालेली आहे त्याचा आपण फायदा घ्यावा. बँकेमध्ये जावं, मग ती सहकारी बँक असतील, शासकीय बँका असतील का मग खासगी बँक असतील, त्या बँकेच्या मॅनेजरला आपण संपर्क साधावा आणि आपली कर्जमाफीची जे काही लाभ आहे ते घ्यावा. या हिंगोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांना आवाहन करतो की आपण सर्व बँकेकडून डाटा घ्यावा आणि शेतकऱ्यांना 2 लाखाची कर्जमाफी ही द्यावी. शेतकऱ्यांना जर कर्जमाफी देण्यामध्ये कुठलं जर अडचण येत असेल, म्हणजे 2019च्या अगोदरचं कर्ज असेल का 2019 पासून तर 2021 आणि 2021 ते 26 पर्यंतचं कर्ज असेल ते पण माफ झालेलं आहे. आणि 26-27 साठी 2 लाख कर्ज मिळण्यासाठी आता कुठलीही अट म्हणजे पैसे भरण्याची राहिलेली नाही. म्हणून आपल्या सर्व शेतकरी बांधवांना आम्ही आव्हान करतो की आपण याचा लाभ घ्यावा. जिल्हाधिकारी आणि बँक प्रशासनाला आव्हान करतो की आपण शेतकऱ्यांना ताबडतोब या कर्जमाफीचा फायदा द्यावा, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं हिंगोली जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पुन्हा तीव्र आंदोलन केलं जाईल. धन्यवाद.